सातपूर परिसरातील 3 मंदिरांमधील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 2 ला यश आलंय। या कारवाईमुळे दानपेटी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून परिसरात दिलासा व्यक्त केला जातोय। सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। 11 फेब्रुवारी 2026 ला सातपूर परिसरातील लालबाग राजा गणपती मंदिर, हनुमान मंदिर आणि विनायक मंदिर येथील दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली होती। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 2 इसम दानपेटी फोडून चोरी करताना दिसून आले। त्यावरून आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता। दरम्यान पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रितेश भगवान सुबर वय 19 राहणार सातपूर हा आरोपी अंबड MIDC परिसरात येणार असल्याचं समजलं। त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यानं आपल्या साथीदारांसह मंदिरामधील दानपेट्या फोडून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील कारवाईसाठी त्याला सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार, शंकर काळे, विलास गांगुर्डे, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी आणि वाल्मिक चव्हाण यांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।